बंड्या, मी लग्नाला चाललोय. कोणता कोट घालू की सगळी मंडळी माझ्याकडेच बघतील? गण्या, तू पेटीकोट घालून जा, सगळे तुझ्याकडेच बघतील. आजकाल लोक हसताना सुद्धा कंजूसपणा करतात. अरे त्या राक्षसांकडून काहीतरी शिका. धडापासून डोकं वेगळं झालं तरी खुळ्यासारखे हसत राहायचे. मैत्रीण, जानू, माझ्या डोक्यात खूप दुखतंय. प्रियकराने मुलीच्या डोक्याचे चुंबन घेताना विचारले, आता ठीक आहे का? प्रेयसी, हो आता ठीक आहे. जवळच उभा असलेला एक डॉक्टर हृदयात कुडकुडतो, माझ्या MBBS पदवीची लाज वाटते. ऑपरेशन नंतर काही वेळातच रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी भिंतीवर टांगलेल्या देवाच्या चित्राकडे हात जोडले, त्याने मस्तक टेकवले आणि पूर्ण भक्तिभावाने म्हणाले, प्रभू, माझ्याकडून हे पहिलं प्रसाद स्वीकार करा. संताच्या मुलाचा अपघात झाला. डॉक्टर, तुमच्या मुलाचे दोन्ही पाय कापावे लागतील. संताने डोके धरले. डॉक्टर, काय झालं? संता, कालच नालायकाला नवीन चप्पल घेऊन दिली होती. मूल नळाला पाणी येताना पाहून म्हणाला, हे पाणी कुठून येते? पप्पा, नदीवरून बेटा. मूल, मला नदी बघायची आहे. पप्पा त्याला नदी दाखवायला घेऊन जातात. मूल त्यांना नदी ढकलून देतं आणि धावत घरी येतो आणि आईला सांगतो, मम्मी पटकन नळ उघड, पप्पा आले असतील. जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क 2 प्रकारे आहेत, ईमेल आणि फिमेल. एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहोचवतात. एका मठावर गेलो होतो. 7 साधू 7 चटयावर बसले होते. मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारलं, बाबा, पोरी भाव देत नाहीत, काय करू? बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले, गोमटेश्वरा, आणखी एक चटई टाक बाबा. एकदा सोन्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन जातो. वेटर, काय देऊ? सोन्याची गर्लफ्रेंड, भरपूर भाज्या असलेली चपाती द्या. सोन्या, अरे बाबा, पिझ्झा दे, झोपडपट्टीतला आयटम आहे, घे समजून. रात्रीचे 2:30 वाजलेले असतात. बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागा करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा, काय झालं, काय झालं? बायको, काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा. एक शेतकरी खूप आजारी असतो. त्याची पत्नी म्हणते, तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते. खुराड्यातला कोंबडा खडबडून जागा होतो. कोंबडा म्हणतो, ओ ताई, आधी क्रोसिन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप. मोबाईल विकत घेतल्यावर आणि लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो, थोडं अजून थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. एक मध्यम वयाचा माणूस जिममध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनरला विचारतो, माणूस, मला एका सुंदर मुलीला पटवायची आहे, तर मी कोणती मशीन वापरू? ट्रेनर, सर, तुम्ही ATM मशीनच वापरा. आई, इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास? गंपू, पिक्चर बघायला गेलो होतो. आई, कोणता? गंपू, मा की ममता. आई, आता वर जाऊन दुसरा पिक्चर बघ. गंपू, कोणता? आई, बाप का कहर. एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला, आपलं लग्न होऊ शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे. मुलगा मेसेज वाचून खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो.
2 मिनिटानंतर त्या मुलाला मेसेज येतो, सॉरी सॉरी, चुकून तुम्हाला हा मेसेज सेंड झाला. बायको, मी ड्रायव्हरला नोकरीवरून काढत आहे, कारण आज दुसरी वेळ आहे. मी मरता मरता वाचली आहे. नवरा, डार्लिंग प्लीज त्याला अजून एक चान्स दे ना. सरदार डॉक्टर, मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर, रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल. लसीचे 2 डोस घेऊन मी अमर झालो, मी अमर झालो असं स्टेटस ठेवणाऱ्यांनी लक्षात ठेवा, ओमिक्रॉन कदाचित सहित पण करू शकतो.